भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याचा भुजबळांना प्रस्ताव, राज्यातील ओबीसी मतांवर भाजपचा डोळा। उत्तर मुंबई शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देऊन उत्तर मध्य मुंबई मागण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव, काँग्रेसकडून मतदारसंघ बदलावून घेण्याचा प्रयत्न। भाजप मित्रपक्षांसाठी सोडणार 100 जागा, भाजपकडून 424 उमेदवारांची घोषणा, तर 19 जागांसाठी उमेदवार अद्यापही ठरेना। भाजप लढवणार 543 पैकी 443 जागा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्रात नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकरांसाठी घेणार प्रचार सभा। मुरलीधर मोहोळांच्या प्रचारासाठी पुण्यात आज महायुतीचा मेळावा, मोहोळांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या रिंगणात। शरद पवारांची आज पत्रकार परिषद, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात पश्चिम महाराष्ट्रातील मोठा नेता प्रवेश करणार। एखाद्या प्रकरणात निलंबन झाल्यानंतर 3 महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण न झाल्यास निलंबन रद्द, मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा। पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, कलकत्ता हायकोर्टाकडून चौकशीचे आदेश। पुण्यात तृतीयपंथीयांना सिग्नलवर भीक मागण्याची बंदी, भीक मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाई करण्याचे पुणे पोलिसांकडून आदेश। देशभरात ईदचा उत्साह, भारतात नमाज पठणासाठी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव मशिदीत दाखल। गोंदियामध्ये 12 एप्रिलला प्रकाश आंबेडकरांची सभा, उमेदवार संजय केवट यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर घेणार सभा। उमेदवारी जाहीर नसतानाही संजीव नाईक प्रचारात, मीरा भाईंदर शहरात प्रचाराला सुरुवात, नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे शिवसेनेत अस्वस्थता। पुण्यामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि आदित्य ठाकरेंचा रोड शो, शरद पवारांच्या 6 विधानसभा मतदारसंघात सभा घेऊन महाविकास आघाडीकडून वातावरण निर्मिती केली जाणार। धाराशिवमध्ये दुपारी ओबीसी समाजाची बैठक, उस्मानाबाद लोकसभा निवडणूक लढण्यासंदर्भात केली जाणार चर्चा। घनश्याम शेलारांची बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश, तर घनश्याम शेलारांचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश। निवडणुकीच्या कामात सहकार्य न केल्यास शिक्षकांवर कारवाई, केंद्रीय निवडणूक आयोगाचा कारवाई करण्याचा मार्ग मोकळा। भाडेपट्ट्याबाबत सवलत दिली जाणार असल्याचा म्हाडाचा दावा फोल, म्हाडा वसाहतींचा भाडेपट्टा महागच, तर दंडात्मक तरतुदीमध्ये देण्यात आली 6 महिन्यांची सवलत। मराठा आरक्षणाच्या संदर्भातील जुन्या आणि नव्या कायद्यात फरक काय, सरकार जुन्याच कायद्यावर शिक्कामोर्तब करतंय का, मराठा आरक्षणावरून हायकोर्टाचा सवाल। प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांच्या विरोधात बेळगावमध्ये गुन्ह्याची नोंद, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल। पुण्यात नालेसफाईसाठी 10 मेपर्यंत मुदतवाढ, पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंचे आदेश, तर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पावसाळापूर्व कामांच्या अंतर्गत पुण्यात नालेसफाईला सुरुवात। तिसऱ्या मुंबईच्या विरोधात आता 124 गावांमधून 25,000 हरकती नोंदवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 25,000पेक्षा अधिक, भूसंपादन विरोधी समितीचा अंदाज। महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील महात्मा फुले वाड्यात 10,000 किलो मिसळ, प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहरांनी बनवली मिसळ, तर अजित पवार, चंद्रकांत पाटलांनीही घेतला मिसळचा आनंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।